एका लग्नाची दुसरी गोष्ट। हो आत्या बिघडलं कुठे? छान झालाय ग चहा, फक्त साखर नाहीये एवढंच। नाहीतरी आपण म्हणतो ना हल्ली साखर जास्त खाऊ नये म्हणून। नाही 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 नाही, तुम्ही अजिबात आपल्या सुनेची बाजू घेऊ नका। इतना नाही आता है। नाही काय आहे, रोज तीच बनवते हो चहा, पण आज आपलं उगीच काहीतरी फॅड आहे हो नुसते डायटिंगचं, दुसरं काही नाही। नाही कारण रोजचा सकाळचा चहा आणि नाश्ता आमची गब्बूस तर बनवते। मग आता मी कुठे करते चहा आणि ब्रेकफास्ट? पप्पा करतात। अगं नाही नाही, महेश दादा करतोच ग आमचा। हो अगं घाबरून जाऊ नकोस, कोणी काही बोलणार नाही। काय ग देवकी? काय नाही पण राहू दे, जे कोणी पॅरेंट नसतील त्यांनी द्या, मी जरा तो सुधारून आणते। आणखीन थोडा टाक दे। अगं हो, नाही नाही, आणि आता आणेल ना, तिला सवय आहे ना बिघडलेले पदार्थ दुरुस्त करण्याची। ना मी पण जाते त्यांच्या मदतीला। अगं सॉरी। अगं वेडी, सॉरी काय? हे बघ, नव्या नवरीचे ना असे गोंधळ व्हायचेच। घरच्या माणसांच्या ना खूप अपेक्षा असतात ग तिच्याकडून, त्याचं प्रेशर येतं। मी समजू शकते। एकदा का सराव झाला ना की मग बघ सगळा स्वयंपाक कसा करशील। घरी करतेस ना? हा, घरी करतेस ना चटाचटा, तसं इथे करशील। फक्त ना हे घर तुला मनापासून आपलं वाटलं पाहिजे, मग जमेल सगळं व्यवस्थित, हो की नाही? ये गई। चल आता कोणाला पाहिजे? आपने बहू के लिए कौन से चाहिए? हाँ, मैं तो कहता हूँ सभी साड़ी रख लो ना, पर हर एक डिजाइन की हर एक तरह की एक एक साड़ी रहनी चाहिए बहू के पास। ये लो। काय ग? अगं तू गप्प का? सांग ना कुठली हवी तुला? अहो अशा भारी भारी साड्या काढेल ना मी, एक सुनबाईची खरेदी 5 मिनिटात आटपेल बघा। ऍक्च्युली ते कलर कॉम्बिनेशन नाही आवडलंय मला, नाही त्या काठाच्या रंगामुळे खूप डल वाटते साडी। हो ग? हा, मला जरा दुसरी दाखवता? हा दाखवते ना। ऑरेंज नाही, मागची ती बघू जरा। रंग ऍक्च्युली चांगला आहे। आवडली ना? हो आवडली। अगदी योग्य निवड आहे हो तुझी। अहो एका हात तर मुलं नाकारून आमच्या सामरावाची निवड केली आहे राधानं। तुम्हाला काय वाटलं हे सहजासहजी होईल? आणि अशा 5 साड्या निवडायच्या आहेत काय? पाणी मिळेल काय? 5 निवडायचे। दमलो मी जेवून। क्या बात है यार, काय जेवण होतं। राधा तू ना रोज अशी आमच्याकडे जेवायला येत जा, म्हणजे काय होईल तुझ्या निमित्ताने आम्हाला पण रोज असं पंचपक्वान्नांचं जेवण मिळेल। आता इथेच राहायला येणार ना ती, मग तिच्याकडून काय हवं ते बनवून घे, पंचपक्वान्न वगैरे। हो
करशील ना? हो. बरं, मी काय म्हणतो आई, असं मस्त भारी जेवण झालेलं आहे, तर तुम्ही बसा गप्पा मारत सगळे. मी जरा सॉरी सॉरी कळलं मला. हा जा जा, राधाला घेऊन जा बाहेर. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.